जनता की आवाज़ है आप, हक की पहचान है आप, जो बोले सच की बात वो सच्चे इंसान हैं आप जैसे नेता पर हम नाज करते हैं, आप जैसे नेता पर हम नाज करते हैं, दिल से आपको जन्मदिन की मुबारकबाद देते हैं। भारतीय जनता पार्टी प्रदेश महासचिव आमदार विक्रांत पाटिल की सालगिरह के एक त्यौहार के तौर पर मनाया कोकन के लोगों ने। कच्ची मोहल्ले के कॉरपोरेटर, फिर पनवेल के उप महापौर और अब आमदार विक्रांत पाटिल ने लोगों की खिदमत करते करते हुए तरक्की किए। अपने वालिद बाला साहब पाटिल की तरह वो सभी आने वालों के काम लब्बैक करके पूरा करते हैं। उनकी सालगिरह पर वन मंत्री गणेश नायक, आमदार प्रशांत ठाकुर, माजी खासदार रामसेठ ठाकुर, माजी खासदार संजीव नायक, कई समाज सेवक, नगर सेवक और सभी पार्टीज के लीडर उनको सालगिरह की मुबारकबाद देने के लिए पहुंचे। आणि त्याच्यामुळे असंच प्रकारचं काम त्यांच्या आयुष्यामध्ये पुढल्या काळात सुद्धा 100% ते करणार आहे। आणि मला ते विक्रांत याचं तुमच्याबरोबर हे ज्या काही सर्व जे काही स्वागत करायला तुमचं अभिनंदन करण्यासाठी आले ते पाहिलं तुमचा भूमिका आणखी जास्त वाढला असणार। बाळासाहेबांनी भाजप पुढे आणला, भारतीय जनता पक्ष या पनवेलमध्ये, रायगडमध्ये हुडकावा लागत आणि समजा मी भाजपचा आहे, विरुद्ध नाही बोल भाजपचा, पण त्या काळामध्ये बाळासाहेबांनी काम केले ना ते फार महत्वाचं होतं। आणि त्याच्यानंतर आज बापशे वेळा सवय होत चाललेली आहे आणि असं बापशे वेळा सवय होतो तर बापाला म्हणतो म्हणजे बापाच्या दृष्टीत असतं ते काय वाईट नसतं त्याच्यातून। आणि अशा पद्धतीनं भावी काळात फार सर्वज्ञ आलेले आहे आपल्याकडे ते आहेत। जय म्हात्रे, जनसंघापासून ज्यांनी सुरुवात केली आणि चांगल्या संस्कारित नवी मुंबईचे प्रथम महापौर आणि नवी मुंबईचे पहिले खासदार श्री संजीव नाईक, विरोधी पक्षनेते श्री प्रीतम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष सुनील गरत, उत्तर जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष श्री अविनाशजी कोहली, शिवसेना जिल्हा प्रमुख श्री रामदासजी शेवाळे, विक्रांतला सदिच्छा देण्याकरता आलेले विविध पक्षांचे, विविध वयोगटातली सर्व बंधू आणि भगिनी, पहिल्यांदा एक गोष्ट मला आपल्या समोर सांगितली पाहिजे की माणूस ध्येयानं जर पुढे येत असेल आणि जिद्दीनं कार्य करत असेल तर त्याला यश निश्चितपणे मिळतं। त्यामध्ये बाळासाहेब पाटलांचा उल्लेख करावा लागेल की ओरिजिनल जनसंघाच्या नंतर मधल्या काळात जनता पक्ष आणि नंतर मग भारतीय जनता पक्ष अशा राजकीय प्रवाहात समाजसेवा करताना बाळासाहेब पाटलांनी कधी संयम धरू दिला नाही। बाळासाहेबांच्या म्हणजे त्यावेळेला कामसेट बोलले तर काय भाजपमध्ये शोधून जनसंघाला शोधून सांगण्यात नव्हते, ही वस्तुस्थिती होती। परंतु तशा परिस्थितीमध्ये आशेनं राहणं हीच म्हणजे संयमाची बाजू आणि त्या बाळासाहेब पाटलांच्या संस्कारामध्ये घडलेला आपला मित्र विक्रांत की ज्याला भारतीय जनता पक्षाने फार मोठा सन्मान दिला। भारतीय जनता पक्षाचा सरचिटणीस म्हणजे छोटी पद नाही, खासदार आणि आमदारांपेक्षा भारतीय वरची पोस्ट आहे आणि कमी तर कमी काय होतं परत विधान परिषदेचा आमदार काही लोकांचं बोलणं चालणं उठल असतं, नाटकी असतं, त्यांच्या बोलताना सुद्धा त्यांचे विविध उपमा दिल्या तरी अंतःकरणातून निघत नसते, ते डोक्यातून निघत असते। डोक्यातलं वेगळं असतं आणि हृदयातलं वेगळं असतं। बाळासाहेबांनी विक्रांतला संस्कार दिले ते मनापासून दिले। लक्षात आले की मला नाही माहिती
मी इथे आहे, संजू नाईक इथे, रामशेठ ठाकूर आहे, प्रशांत ठाकूर, जय म्हात्रे, उत्तम म्हात्रे, बाळासाहेब आहे, विक्रम, 4 कुटुंबातले दुसऱ्या फळीतले वारसदार या ठिकाणी समाजाची सेवा तत्पर. आता बाब अशी आहे की जीवन सगळेच जगतात. किडी मुंगी ज्याला मालक नाही असा कुत्रा, स्ट्रेंजर कुत्रा सुद्धा जीवन जगतो, काय मरत नाही, त्याचा लाईफ. परंतु जीवन जगताना जीवनात कशा प्रकारे जीवन जगला, जगतात तर सगळेच, परंतु ज्याला समाजानं आदर्श ठेवावा, मनामध्ये रुजवून ठेवावा, मनामध्ये प्रेम करण्याच्या लायकीचा माणूस असावा. मी विनम्रपणे सांगतो, प्रशांत काय, विक्रांत काय, प्रीतम काय आणि संजू काय, हे आम्ही जास्त आक्रमक म्हणतो. मी आणि रामशेठ ठाकूर तर आम्ही म्हणजे तुम्ही ऐकायचं ना त्या भाषा, परंतु प्रशांत, संजू, प्रीतम, विक्रांत हे अतिशय संयमाने म्हणजे खऱ्या भविष्याकडे लांबचा प्रवास करणारे प्रवास आहे. लांबचा प्रवास म्हणजे तीर्थयात्रा करण्यासाठी किंवा फॉरेन करण्यासाठी नाही, समाजाची सेवा करताना समाजाच्या मनामध्ये कायम स्थान राहिलं पाहिजे. एकूणच भविष्यकाळ उज्ज्वल म्हणजे विक्रांत म्हणजे हॉल याच्यापेक्षा तिप्पट असायला पाहिजे, किती कमीत कमी तिप्पट, याच्या पुढे करायची नाही. म्हणजे आता लोक उभी राहिलेली आहे, काही बाहेर राहिलेली आहे, अशी आपल्याला प्रेम करणाऱ्या लोकांची परवड होणे सुद्धा चांगलं नसतं. म्हणून मी आता वडीलकीच्या नात्याने सांगतो, रामशेठ येतात, हा पावसाळ्यामध्ये नसतात तर रामशेठ महिन्यालाच आपण बुक केला असता. एकूणच तुमच्या सर्वांच्या करता माननीय मोदी साहेबांसारखं एक जगाला मार्गदर्शन करणारं नेतृत्व सर्वार्थान, म्हणजे नॉट आर्टिफिशियल, शिक्षणामध्ये, आरोग्यामध्ये, कृषी विज्ञानामध्ये, व्यापत्वाखाली आणि भारत देश माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली नुसते आशियामध्ये नाही, युरोपमध्ये नाही, मिडल ईस्ट मध्ये नाही, युरोपमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जे भयभीत झालेले लोक आहेत त्या लोकांची भीती दूर करण्याचं काम मोदी साहेबांचं नेतृत्व करेल. तांबोटे, कळंबोली, तळोजा, खारघर या सगळ्या विभागात हे सगळे उपक्रम त्या ठिकाणी आणि मग त्यामध्ये संध्याकाळी आपल्या सगळ्यांना भेटायचं, आपल्या शुभेच्छा स्वीकारायच्या हे त्या ठिकाणी नियोजित होतं. आणि मी सन्माननीय नाईक साहेबांना अधिवेशन काळामध्ये विनंती केली होती की वाढदिवस आहे, आपल्याला सोयीचं झालं तर आपण आलात तर माझा कार्यक्रम अजून चांगला होईल. मी आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांना विनंती केली होती, आदरणीय प्रशासनाला विनंती केली होती की कार्यक्रम आहे आपण त्या निमित्तानं आलात तर अजून कार्यक्रम. आणि नाईक साहेबांचं व्यस्त शेड्यूल त्या ठिकाणी शहापूरचा कार्यक्रम, तो कार्यक्रम रद्द करून ते या ठिकाणी आले. आपल्या सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब त्यांचं व्यस्त आजचं सगळं शेड्यूल विनम्र बाजूला ठेवून आज या ठिकाणी या मंचावरती आले. आदरणीय प्रशांतजी ठाकूर त्यांच्या 4 बैठका पुढे ढकलून या ठिकाणी आले. मला वाटतं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला इतकं प्रेम जर भरभरून मिळत असेल तर यापेक्षा अधिक काय हवं असा प्रश्न या ठिकाणी पडतो. म्हणून मंचावरच्या आमच्या नेतृत्वाने ज्या काही भावना व्यक्त केल्या त्यांचे आभार मानण्यासाठी. खरं तर नाईक साहेबांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं पक्षाने मला भारतीय जनता पार्टीच्या महासचिव पदाची जबाबदारी दिली आणि पक्षाच्या रचनेमध्ये हे पद त्यांनी सांगितलं की लोकप्रतिनिधीपेक्षाही मोठं आहे. त्यामुळे पक्षाच्या नेहमीच मला सन्मान दिलेला, पण तिथपर्यंत पोहोचणं किंवा आज आमदार म्हणून जे काही संधी मिळाली तिथपर्यंत पोहोचणं हे किती कठीण आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून जर का याचं श्रेय कोणाला द्यायचं झालं तर नाईक साहेब माझ्या ज्या ठिकाणी आपण बसलोय हा माझा प्रभारी पहिल्यांदा
आणि ती लढत इतकी अटीतटीची होती, म्हणजे इतकी सोपी लढत नव्हती. आणि त्यामुळे 4 जणांच्या त्या पॅनलमध्ये दुर्दैवाने आम्ही घडत असताना माझे 3 संघाई थोडंसं ते वेळ आम्हाला घेऊ शकले. ते समोर आमच्या आता जे मंचावर आहे तिथं मात्रेची ते समोरच्या पॅनलमध्ये होते आणि ते जिंकलं. आणि भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी जे काही आशीर्वाद मिळाले ते मला मिळाले. अशा पद्धतीने या उभय लढाईमध्ये त्या ठिकाणी ते यश मिळाले. मी एवढ्यासाठी सांगतोय साहेब की जर का ते एक मत माझ्या या जनतेने मला त्यावेळेला दिलं नसतं, 2017ला जे काही आशीर्वाद ते मतदार मला मिळाले त्यामुळे मी या पनवेल महापालिकेचं उपमहापौर. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाला प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो. कारण आपल्याला माहिती की प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा होताना साधारणतः आमदार खासदार दर्जाच्या व्यक्तीला आजपर्यंत बसवलं जातं. पण ते जर का एक मत आपण सगळ्यांनी त्यावेळेला दिलं नसतं तर कदाचित ना नगरसेवक झालो असतो, ना उपमहापौर झालो असतो, ना युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष झालो असतो. भाजपच्या राज्याचा महासचिव होण्याचा बहुमान मिळाला तोही कदाचित मिळू शकला नसता. आणि मग ज्याला गल्लीतच किंमत नाही त्याला दिल्लीत किंमत मिळत नसते, कदाचित पक्षाने आमदार करण्याचा विचार केला नसता. आणि म्हणून हे श्रेय कोणाला द्यायचं झालं तर या जनतेला द्यावं लागेल की ज्यांनी प्रेम बरोबर माझ्या पाठीशी आणि त्याचबरोबर हे श्रेय मंचावरच्या आमच्या नेतृत्वाला द्यावं लागेल. कारण त्यांनी कायम पाठीशी ताकदीवर उभं राहण्याचं काम केलं. आदरणीय नाईक साहेब असतील, आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब असतील, आमचे वडील असतील, प्रशांतजी असतील, या सगळ्यांनी नेहमी ताकद दिली. आणि जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याला एक ताकद मिळते तेव्हा आपल्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा त्यातून मला मिळत गेली. त्यामुळे मंचावरच्या नेतृत्वाने सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. जी काही संधी मिळाली मी नेहमी सांगतो की आमदार मिळालेला हा जो काही शब्द आहे, हा बहुमान आहे, तो माझ्यासाठी मिळवण्यासाठीचा शब्द नाही. जर का या जबाबदारीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं नाईक साहेबांनी आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं की जर का आपण जनसेवेसाठी उपयोगी पडू शकतो, माझ्याकडून जनसेवा अधिकाधिक व्हावी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आणि जर का माझ्या आमदार या पदातून जर का जनसेवा होऊ शकली नाही तर अशा आमदारकीचा काही उपयोग नाही हे मानणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आपल्या सेवेसाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध असणार आहे. मंचावरच्या नेतृत्वाने नेहमीच मला ताकद दिलेली आहे. त्यांच्या ताकदीच्या जोरावरती आपले जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेलाच आहे. आणि पुढच्या कालावधीमध्ये अजून ताकदीनं ते करण्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करू. आजच्या या माझ्यासाठी महत्वाच्या दिनी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाला. दरवेळेला हा कार्यक्रम आपण जनसेवा कार्यालयाजवळ करतो, बाहेर मंडप टाकतो. ज्या पद्धतीनं दोन्ही नेतृत्वाने सांगितलं त्या ठिकाणी पावसामुळे खूप अडचण होते, त्यामुळे पहिल्यांदाच आपण सभागृहामध्ये सगळ्यांना भेटल्याशिवाय कुणाला जाणार नाही. आपण सगळेजण व्यवस्थित आपल्या मंचावरचे नेते त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी भेटीसाठी या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे आपण काही गोंधळ काही करायचा नाही. आपण सगळे मिळून येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी आणि या पनवेलच्या विकासासाठी कटिबद्ध राहू, प्रामाणिक प्रयत्न करू एवढंच सांगतो. मंचावरच्या आमच्या सगळ्या नेत्यांचं मनापासून आभार. नाईक साहेब आभार, आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आभार, जयंत म्हात्रे साहेब, आमचे संजीव नाईकजी, प्रशांत ठाकूरजी, प्रीतम म्हात्रेजी, शिवाडे साहेब, अविनाश कोळेजी, नितीन पाटीलजी, आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आमच्या सगळ्यांची नावं घ्यायला